महाशिवरात्री होती तर मी पण गेलतो गावात दर्शनाला. जो आमच्या गावातला भव्य दिव्य असा शिवमंदिर. आज काय गावात आपल्या जत्रा होती ना, मी पण काय दर्शन घेतलं ना गेलो जत्रेत. मग सकाळचा टाइम होता ना, तर जत्रा काही एवढी भरली नव्हती. आजाबाई पण इकडे लवकर दर्शनाला आला होता. हे सगळं आपल्या गावातलं मैत्र यांनी काही लवकर दर्शन घेतला होता ना, भेटलं मला सगळं जत्रेमध्ये. मयूबाई पण आपला पावती पाडायचा बसला होता. इकडं मोठी रांग लागली होती भक्तांची दर्शनाला. आज काय मोठा टॉपचा विषय होता ना ब्लॉगचा. मग मी पण काय लागलो शूटबीट करायला. दुपारचा टाइम झाला ना, गर्दी पण वाढायला सुरुवात झाली होती. माझं आणि जयबाईची मोठी मीटिंग चालू होती इकडे. आता सोन्याचा भाव एवढं महाग झाला ना, तर आपल्याला घ्यायला पण परवडणार नाही. आता इथूनच घेतो 10-12 तोला सोना. चैनीला नुसतं गोप घेतो. आता हा पोरगा कुठला आहे का माहीत नाही, पण जाम हसत चालला होता. इकडं आपल्या रवियानाने पण काय मोठा टॉपचा विषय मांडला होता. दुकानात नुसतं बटाटीवर आणि मंचुरियन ठेवलं होतं. त्यांनी पण काय एका दिवसात जाम पैसे कमवलं होतं. या बाईचा विषय लय हार्ड आहे. तलब कधी कुठे येईल सांगता येत नाही. बघा कोण असेल तर नक्कीच सांगा. आमचा भाऊ पण अजून सिंगल आहे. या बाईचा पण विषय ना लय टॉपचा आहे. याच्या मुलांना आपले सगळे मिनी ब्लॉग व्हायरल झालं. आमच्या मावशी नवऱ्याने दुकान टाकलं हळदीचं सगळं सामान. धंदा पण काय एकदम टॉपचा झाला होता. आज काय आपला काका ऐकत नाही. मी पण काय इकडे कलिंगडचा धंदा टाकला होता. 100ला 2 लावली होती. युवराज खाड्याने चायनीज बेल टाकली आणि वाळकू खाऱ्याने मस्त ब्रँडेड वडापावचं दुकान टाकला होता. हा बाय बोलतो रिमोटची गाडी तुम्ही घेऊन जा. आता एवढी मागची रिमोटची गाडी घेऊन जायचं ना, त्याच्यामध्ये सील नसलं तर आता काय बोलणार. यो बाई सील पण देत नव्हता. आता काय बोलायचं याला. बोललं का राग येईल म्हणून मी काय बोलत नाही. हा बाई जत्रेन चुकला होता तर मी त्याला घरी सोडून आलतो. आता वापस आला तो. इकडे काय नुसतं JCB डंपर आणलं दादाने विकायला. बापसाला सांगायला लागेल मला पण ते एक डंपर घेऊन. इकडे काय तिघांचा पण ब्रँडेड वडापाव लावला होता. भरत बहिणी काय ज्यूसवर नुसती ठोक घेतली होती. रात्री काय खाल्ला नव्हता ना, आका दिवस नुसती ज्यूसवरची ठोक घेतली होती. 10-12 वेळेला ग्लास प्याला असेल. इकडे काय आपल्याला आपली युट्यूब फॅमिली भेटली. मामा भाजा एवन क्वालिटीचा ब्रँडेड जोडी बघा यांची. विनोद आलता जत्रामध्ये. त्याची पण 2 पोरं आहेत ना. मग काय बोलतो एकाला JCB घेऊन देतो ना, एकाला डंपर घेऊन देतो. म्हणजे काहीतरी काम करतील पोरा माझी. आणि काय तुला हा आमच्या मामाचा पोर आहे. गावात गर्दी आहे ना, जत्रा आहे ना. या बाईने जत्रेने गारे आणले. आता काय बोलायचं याला. बोलला का माझं तोंड दिसतं. जिथे जाते तिथे नुसती इज्जत घालते रे माझी. अनुकूल आपला विनोदाचा पोर आहे. याचं पण यंदा लग्न करायचे बोलते आणि यावर्षी झालाच पाहिजे त्याचा. सचिन पाटील एवढा काला असतोय काय माहीत. आता काय पोर आहे का लाजाला. एवढी कोणती पोरगी पण लाजत नाही. स्वतः प्रकाश डायरेक्ट पण जत्रे झालता पोरांना खेळणी घ्यायला. दुपारचा टाइम झालता ना, आम्ही पण काय खाल्लं नव्हतं. पोटाने कावलं पडलं होतं. आम्ही पण मारला वडापावरती ताव. मग काय जत्रेनं आतूर डायरी पण भेटला. चला मग मानवीच्या गुरुला फॉलो नसेल केला ना, तर पहिले फॉलो करून घ्या.